शेगाव तालुक्यातील नागझरी येथील बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय कृष्णाचा मृतदेह भस्तान जंगलात आला आढळून या निष्पाप बालकाला का व कशासाठी मारले हा संतप्त नातेवाईकांचा प्रश्न। पहिल्या दिवशी शेगाव पोलिसांनी तक्रार न घेतल्याचा आरोपही या नातेवाईकांनी केला आहे। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य। गेल्या 4-5 दिवसात जिल्ह्यात अपहरण करून 2 चिमुकल्या मुलांची हत्या झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। चिखली तालुक्यातील हत्याकांड उघडीस आल्यानंतर आज शेगाव तालुक्यातील नागझरी येथील बेपत्ता झालेल्या कृष्णा कराळे या मुलाचा मृतदेह भास्तान जंगलात आढळून आला आहे। चिखली तालुक्यातील अंबाशी येथील 10 वर्षीय शेख अहरान शेख हारून या चिमुकल्याचे गावातील नातेवाईक युवकाने अपहरण करून गळा दाबून खून केल्याची घटना उघडीस आली। या घटनेची चर्चा सुरू असतानाच शेगाव तालुक्यातील नागझरी येथील 14 वर्षीय विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडीस आला आहे। नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे हा नेहमीप्रमाणे मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी शेगाव येथील शिकवणी वर्गावरून शाळेत गेला होता। मात्र तो सायंकाळी घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध केली, परंतु तो कुठेच मिळून न आल्याने शेवटी त्यांच्या वडिलांनी शेगाव पोलीस स्टेशनला तो हरवल्याची तक्रार दिली। पोलिसांनी पहिल्या दिवशी कृष्णा हरवल्याची नोंद करून न घेता दुसऱ्या दिवशी हरवल्याची नोंद करून कृष्णाचे शोधकार्य दुपारपासून सुरू केले। शोधकार्य चालू दरम्यान पोलिसांनी शहरातील काही CCTV फुटेज चेक केले असता एक युवक कृष्णाला दुचाकीवरून घेऊन जाताना दिसला। यावरून पोलिसांनी जलद गतीने तपास चक्र फिरून या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले। पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कृष्णाचा खून केल्याची कबुली दिली। पोलिसांनी आज सायंकाळी भास्तान जंगल परिसरातून कृष्णाचा मृतदेह ताब्यात घेतला। हातोड्याने ठेचून कृष्णाची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते। या घटनेने या परिसरात खळबळ उडाली असून नागझरी गावावर शोककळा पसरली आहे। सदर बातमी प्रकाशित होईपर्यंत पोलीस कारवाई सुरू होती। या घटनेची माहिती मिळताच नागझरी येथील अनेक नागरिकांनी शेगाव पोलीस स्टेशनला धाव घेऊन तेथे संताप व्यक्त करत पोलीस स्टेशनला घेराव घातला। पोलिसांनी पहिल्या दिवशी तक्रार घेतली नसल्याचा आरोपही काही नातेवाईकांनी केला आहे। तसेच दुसऱ्या दिवशीही दुपारपर्यंत पोलिसांनी कुठला तपास केला नसल्याने ही घटना घडल्याचे काही संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे। या निष्पाप बालकाचा खून कशासाठी व या बालकाला का मारले हा लोकप्रश्न। हेमचंद्र चिंदोटे व सुधीर भंडारे, जिल्हा प्रतिनिधी, लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य।